करायचं असेल तर त्याला आमची कुठली नाकरी. नाना थेटपणेच विचारतो, काल जो फोटो व्हायरल झाला, जो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, त्यामधली व्यक्ती कोण? त्याही पुढे जाऊन मला विचारायचं आहे, जे मगाशी तुम्ही म्हणालात की राज्यात ज्या प्रकारचं राजकारण आणि त्याची संस्कृती जन्माला घातली जाते, ती संस्कृती जन्माला घालणारा मग पक्ष किंवा व्यक्ती कोण? आज स्पष्ट बोलणार आहेत नाना? आरोप प्रत्यारोपाचं काम नाना पटोले कधी करत नाही, म्हणून मी न्यायव्यवस्थेचा मार्ग त्यामध्ये सांगितलेला आहे. हे काय असेल त्याला आमची लिगल सेलचे लोक त्याला चेक करतात आहेत आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती कोण आहे तेही मला माहिती नाही, जे तुम्ही मला प्रश्न विचारला. त्याच्यामुळे तर त्यांच्याकडूनच जेव्हा आमचं लिगल सेल ती सगळी माहिती घेईल तर ते कोण व्यक्ती माझ्या बाजूला बसली दाखवलेली आहे ते पण तेच पुढे आणतील. त्याच्यामुळे ही जी घटना झालेली आहे या घटनेचं माझं चरित्रहनन करण्याचं काम त्यांनी केलं असेल, ठीक आहे. कसं आहे की चर्चा आणि आरोप हे सफल व्यक्तीच्या मागं नेहमी लागलेली असते. आणि त्या पद्धतीची कृती झालेली आहे. निश्चितपणे आमची सफलता त्याच्यामध्ये पुढे येईल. राजकीय संस्कृती मला त्या विषयावर नाही, मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की माझं फोन टेपिंग झाला. फेगासेसच्या माध्यमातून ते झालं. तुमचं नाव काय ठेवलं? तुमचं नाव? माझं नाव अमजद खान ठेवलं गेलं होतं. तर त्याच्यामध्ये इतके दिवस माझा मोबाईल टेपिंग झालं असेल तर मी या लाईनचा असतो तर ते निश्चितपणे पुढे आलं असतं. बरोबर. म्हणून मला काही अनेक परीक्षाला पास व्हायची गरज नाही. माझ्या त्या परीक्षा टॅपिंग बद्दल तुम्ही बोललात. फोन टॅपिंग त्या सरकारनं केलं. रश्मी शुक्लांच्या बद्दल कारवाईच्या संदर्भात सुद्धा तुम्ही पुढाकार घेतलेला होता. आम्ही कोर्टात दावा पण ठोकलेला आहे. पण आज तुमच्या सरकारमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ज्यांनी काम केलं त्या जेलमध्ये आहेत फोन टॅपिंग प्रकरणी. सरकार कुठलंही हो, फोनवर ऐकायला आवडतं का? आजी नाही, माझी पण अडचणीतच आहेत. आजी नाही नुसते, माझी पण. मिलिंद, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज ह्या सगळ्या ही व्यवस्था जी महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेली आहे, आज प्रशासकीय अधिकारी मग IAS असो, IPS असो, कुठलेही अधिकारी असो, कारण की आखरी सरकारमधले हे महत्त्वाचे लोक आहेत. आज महाराष्ट्राची अवस्था आपण पाहिली तर सगळं प्रशासन ठप्प बसलेलं आहे. कुठलाही अधिकारी काम करायला तयार नाही, रेस घ्यायला तयार नाही. कोणाला जेलमध्ये जायची गरज, कशाला जायचं, पगार भेटतं ना मला, अशा पद्धतीची मानसिकता. मी तुम्हाला सांगतो, राज्यात पुराचं थैमान चालू आहे. शेतकरी हवाई आहे. या वर्षीचा रब्बीचा चणा घेतला गेला नाही, या वर्षाला रब्बीचं धान घेतला नाही. जो थोडाफार घेतला त्याचे पैसे शेतकऱ्यांचे भेटायचे आहेत. लोक शेतकऱ्याच्या घरी त्या धानाचं कोंब फुटत आहे, शेतकरी हंबरडा फोडत आहे, कोणी ऐकायला तयार नाही. प्रशासकीय व्यवस्था पूर्ण ठप्प झालेली आहे. राज्यातली सरकार, नवीन सरकार आली, आम्ही तर सांगितलं की ती असंविधानिक आहे, हे पहिलेपासून आम्ही सांगतो आहे. आता मुख्यमंत्री झालेत, मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत त्याचं दुसरे जे उपमुख्यमंत्री म्हणजे मंत्री आहेत त्याला कुठलाही अजून खाते वाटप केलेलं नाही. कसं सरकार चाललेलं आहे, काय चाललेलं आहे हे कोणाला कळायला हाच आरोप तुमच्याच सरकारच्या वेळेला पण झाला होता, ज्या वेळेला तुमचं सरकार फोन टॅपिंग नेते करायला लावतात असा आरोप तुम्ही एका बाजूला ऐका ना. माझा मुद्दा आहे का की ही जी परिस्थिती आपल्या इथं आत्ताची सांगत आहे, मागची पण असू शकते, पण माझा मुद्दा एवढाच आहे की आखरी या सगळ्या राजकीय अस्थिरतेमुळे 2019मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकीच्या नंतर जे काही राजकीय चक्र महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक, मी हा शब्द मुद्दाम वापरतो की जाणीवपूर्वक जो केला जातो आहे. 19ला सरकार आलं, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 105 आमदार, म्हणजे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला एवढे आमदार, काँग्रेसला तर अनेकदा याच्यापेक्षा जास्त आमदार निवडून दिले, तो काही भाग नाही, पण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला 105 आमदार निवडून दिलेत, एवढी संख्या दिली. पण ते सरकार बनवू शकलं नाही. चोरून पहाटेला सरकार बनवावं लागले त्यांना. हे आपण एक चित्र पाहिलं. 74 तासामध्ये सरकार पडलं. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष त्याला कोरोनामध्ये पार झाले आणि त्याच्यामुळे हे काही पहिल्या दिवशीपासून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. सरकार पाडलं गेलं. तर ते कशामुळे पाडलं गेलं, कसे त्याला ईडी लागली, कोसा ANI लागलं, हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये ही जी दबाव तंत्राचं जे राजकारण महाराष्ट्रामध्ये यायला गेलं आणि लोकशाहीच्या ज्या व्यवस्थेला ब्लॅकमेल करून पैशानं विकत घेऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं जे राजकारण फोपावत आहे, हे खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्रासाठी न परवडणार आहे आणि ही राज्यातली जनतेची भूमिका आहे. ठीक, मी तर एक सामान्य व्यक्ती किंवा एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मांडतोय असं नाही, पण
ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती राज्यासाठी भूषणावं नाही आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. ठीक आहे, मुद्दा